महाराष्ट्र मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महायुतीनं वर्चस्व राखत फेडरेशनवर आपला झेंडा पुन्हा एकदा रोवलाय। 14 पैकी 11 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। तर महाविकास आघाडीला केवळ 3 जागा मिळाल्यानं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जाणारा उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती। यात महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने होते। सुरुवातीला 4 जागा बिनविरोध आल्या, मात्र त्यानंतर 9 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात उतरले। त्याचे आज निकाल हाती आले असून महायुतीला 9 जागा जिंकण्यात यश आले, तर महाविकास आघाडीला केवळ 1च जागा मिळाली आहे। त्यामुळे गेले अनेक वर्ष महायुतीच्या ताब्यात असणारी जिल्हा मजूर फेडरेशन हे पुन्हा एकदा महायुतीकडेच गेली आहे। पॅनल होते, एक आघाडीचा आणि एक युतीचा असा पॅनल होता। त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 4 जागा अगोदरच बिनविरोध आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये तुळजापूर, वाशी, भूम आणि परांडा हे बिनविरोध सर्वसाधारण जागा आलेल्या होत्या आणि बाकी 9 जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी आज आघाडीचं लोहारा मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून 1 उमेदवार विजयी झालेले आहेत। बाकी उर्वरित 8 उमेदवार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत। अमरनाथमध्ये काही